बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार बिंदास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ज्या शहराची ओळख, ज्या तालुक्याची ओळख, तो तालुका म्हणजे वैजापूर तालुका। या वैजापूर विधानसभेच्या 112च्या महासंग्रामामध्ये 3 दिग्गज सध्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रमुख कारण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि अपक्ष उमेदवार, अशा या 3 उमेदवारांची सध्या चांगली चर्चा आहे। परंतु नेमकं एकंदरीत काय स्थिती आहे वैजापूर शहरामध्ये, वैजापूर नगरपालिकेला आणि नगर परिषदेला अनुसरून ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याबरोबरच जनसामान्यांना काय वाटतं आणि एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुती या 2 पक्षांमध्ये जी काही लढत होणार आहे, त्या लढतीमध्ये नेमकं कोण मातब्बर ठरणार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत बिंदास कट्टा या कार्यक्रमात। आणि आज आपल्यासोबत असंच एक बिंदास व्यक्तिमत्व आहेत, ते म्हणजे वैजापूर नगर परिषदेचे या ठिकाणी नगरसेवक दिनेश राजपूत। स्वागत तुमचं। सर्वप्रथम पहिला मुद्दा असा आहे की भाजपमध्ये काम करत असताना डॉक्टर दिनेश परदेशी यांनी महाविकास आघाडीकडे येण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। तर त्यावेळेला नगरसेवकांची स्थिती काय होती, किती नगरसेवक सोबत होते आणि बरंच राजकीय नाट्यानंतर हे सगळं घडलं? खरं तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून जनतेला हे सांगू इच्छितो की डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी पक्ष स्वतःहून बदलायचा निर्णय हा स्वतःहून नाही घेतलेला आहे। हा स्वतः जनता, वैजापूर तालुक्यातील मायबाप जनता हे डॉक्टर दिनेश भाऊकडे गेले, यांनी सांगितलं, यांनी यांच्या वेदना सांगितल्या। अक्षरशः आम्ही तिथं होतो, ग्रामीणचे काही लोक होते, ते रडले, ते म्हणले भाऊ तुम्ही आमदारकीला उभं राहा, नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू। अशा पद्धतीने भावनिक लाट म्हणून दिनेश भाऊंना नाइलाजाने जनतेसाठी आमदारकीसाठी उभं राहावं लागलं। आणि राहिलं नगरसेवकाचं, तर सगळे नगरसेवक हे 2 जण सोडून सगळे नगरसेवक भाऊंसोबत आहे। मग ते शिंदे गटाचे नगरसेवक असतील, इम्रान कुरेशी असतील, गब्बू असतील, आम्ही शैलेश चव्हाण असतील, गणेश खैरे, बजरंग मगर, राजेश गायकवाड, सगळी टीम, पदाधिकारी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे हे दिनेश भाऊच्या विचारासोबत आहे। त्याच्यामुळं दिनेश भाऊंनी जो निर्णय घेतला तो लोकांसाठी घेतलेला आहे आणि आम्ही समाज सेवाच करत असतो, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा दिनेश भाऊच्या या निर्णयामध्ये सोबत गेलो। एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा असा आहे की जसं तुम्ही आता सांगितलं की दिनेश भाऊ सोबत अनेक नगरसेवक गेले, ते भाजपमध्ये सुद्धा काम करत होते, तर आता भाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले, तर नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाणार की भाजपमध्ये राहून काम करणार, की पुन्हा त्यांची भूमिका काही वेगळी असणार, काय वाटतं? सर्व जनताला या ठिकाणी माहीत झालेलं आहे की पक्ष हे फक्त नावासाठी आहे। पक्षनिष्ठा गेल्या 5 वर्षापासून आपण जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे तोडफोडचं राजकारण, हे काही सर्वसामान्यांना पटत नाही। खरं तर समाजसेवा ज्याला करायची त्याला कुठल्याही पक्षाची गरज पडत नाही। आणि जर आपल्याला कामच जनतेचं करायचंय तर विचार कशाचा करायचा, या दृष्टिकोनातून आम्ही सर्व नगरसेवकांनी एकच निर्णय घेतला की मान्य दिनेश भाऊ 20 वर्षापासून ते सेवा करताय आणि आपल्याला सुद्धा जनतेची सेवाच करायची। मग तो पक्ष कुठलाही असो, शेवटी सगळे पक्षांचं एकच धोरण असतं की लोकांची सेवा करा। मग तो MIM असो, वंचित बहुजन आघाडी असो, मग तो भारतीय जनता पार्टी असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असो, सगळ्यांचं मोनोपॉली एकच आहे की तुम्ही लोकांची सेवा करा। तर आम्ही लोकांची सेवा करण्यासाठीच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करू राहिलो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमच्या नेत्यावर का आमचा नेता हा लोकांच्यासाठीच तिथे गेलेला आहे। कारण की आपण राजकारणामध्ये आम्ही आलेलो आम्ही पैसे कमवण्यासाठी नाही आलो, राजकारणामध्ये फक्त एकच धोरण, एकच ठरवलेलं आहे का आम्हाला लोकांचं आपण काहीतरी या समाजात देणं लागतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला। आम्ही सगळ्यांनी, आम्हाला कुठल्याही प्रकारची काही इथं अडचण नाही आणि आम्हाला मान सन्मान शिवसेनेच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असो, नेत्यांनी असो, अविनाश पाटील गलांडे असेल, बंडूभाऊ असतील, आमचे प्रकाश शेठ असेल चव्हाण, सगळ्यांनी आम्हाला मान सन्मान दिला। कारण की सगळ्यांचा एकच विचार आहे की लोकांची सेवा करावा आणि आम्ही त्याच्यात सक्षम आहोत। आता महत्वाची गोष्ट जर आपण बघितली की नगरपालिकेमध्ये गेले 25 वर्षापासून मी काम करतो असे डॉक्टर दिनेश परदेशी सांगतात। त्यांच्यासमोर जे उमेदवार उभे आहेत, प्राध्यापक विद्यमान आमदार जे आहेत रमेशजी बोरनारे, टफ फाईट या दोघांमध्ये पाहायला मिळते। आणि डॉक्टर यांचं म्हणणं आहे की मी 25 वर्षापासून नगरपालिकेत काम करतो, नगरपालिकेमध्ये मी बहुतांश पुरस्कार या शहराला मिळवून दिलेत आणि विविध विकास कामं केलीत। तर दुसरीकडं विद्यमान आमदार जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेमध्ये झालेल्या विविध विकास कामांमध्ये
जो निधी दिला गेला त्या निधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी मी आणलाय. खरं तर जो मीपणा जो आलेला आहे तोच कारणीभूत आहे की विद्यमान आमदाराच्या विरोधात हे सगळे जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्र होते, एक परिवार होता. पण जो काही निधी आणलेला आहे तो महायुतीचा निधी होता. मला सांगा, अजित पवारांचा गट सुद्धा आमच्या सोबत होता, भारतीय जनता पार्टी होती, शिवसेना होता. पण मी आणला हे योग्य नाही, हे आम्ही आणला. आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा पण वाटा तेवढाच आहे. जे काही विकास झालेला आहे वैजापूर तालुक्यामध्ये, एक तर त्यांनी जे पुस्तक छापले त्यातून तर पूर्ण 3,000 कोटीचा विकास तर पूर्ण झालेला नाही. पण जो काही झालेला आहे त्याच्यामध्ये जितका वाटा आमदार साहेबांचा आहे तितकाच वाटा मान्य दिनेश भाऊ परदेशींचा आहे, मान्य एकनाथजी जाधव साहेबांचा आहे, मान्य पंकजी ठोंबरेंचा आहे. कारण हे सगळे महायुतीमध्ये होते आणि महायुतीने हे सगळ्यांनी हे जेव्हा वरिष्ठ लोकांकडे जायचे तर हे सगळ्यांना इथं आमचं महायुतीत असं आहे, मग वरिष्ठ लोकही यांना निधी द्यायचे. त्यांनी जर सांगितलं असतं की मी भाजपच्या लोकांना डांबळून हे निधी देते तर दिला असता का? तर हे सगळा निधी जो येतो हा सगळ्यांच्या माध्यमातून आलेला आहे. हा काय एकटा बोलणारे सरांनी केलेला नाहीये, ना एकटा दिनेश भाऊंनी केलेला आहे, ना जाधव साहेबांनी केलेला आहे. हा जो विकास काही दिसत असेल तुम्हाला तो सगळ्यांनी महायुतीच्या सरकारने मिळून केलेला होता. तर मीपणा हा आलेला आहे. त्याच्यामुळे जाधव साहेब हे विरोधात गेले, दिनेश भाऊ हे सुद्धा विरोधात त्याच्यामुळेच गेले, मान्य पंकजी ठोंबरे यांनी सुद्धा विरोधात गेले. कारण की कुठे ना कुठे मीपणा आल्यानंतर सर्वनाश होत असतो आणि तो व्हायला नको पाहिजे होता, पण तो झाला. आणि राहिलं तुम्ही आता शिवसेना भाजपचं मतदारसंघ, हा 1,00,000 मतदान मान्य दिनेश बोरनारे सरला भेटले होते. मान्य आता खासदारकीला तुम्ही भुमरे साहेबांना बघितलं त्यावेळेस 93-54 मतदान त्यांना भेटलं. पण भारतीय जनता पार्टीचे 2 प्रमुख नेते, मग ते जाधव साहेब असतील, दिनेश भाऊ असतील, हे दोन्हीही आता रिंगणात आहे आमदारकीच्या. आणि ह्या दोघांचे मतदान आता बोरनारे सरांना पडणार नाही. आता बोरनारे सर हे एकटे आहे. त्यांनी त्यांचे जे म्हणजे मी म्हणतो शिवसेना सुद्धा दिनेश भाऊ सोबत आहे. भाऊसाहेब तात्यांनी त्यांना साथ दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून त्याचा काय इफेक्ट होईल? त्यांची ताकद वाढेल की कमकुवत होईल? भाऊसाहेब तात्या चिगडगावकरांनी साथ दिली हे खरं आहे. पण भाऊसाहेब तात्यांच्या जे कार्यकर्ते आहे, तळागाळातले जे कार्यकर्ते होते, त्यांनी मात्र सरांना साथ दिली नाही. कारण की त्यांचं म्हणणं होतं की तात्या, आपण आपलं स्वाभिमान नाही विकायला पाहिजे. आपण आपलं जे आपण यांच्या खिलाफ जे 5 वर्ष जर आपण हे केलं तर आपण सरांच्या विरोधात लढलो. तुम्ही दिनेश भाऊच्या सोबत तुम्ही नगरपालिकेला होते, दिनेश भाऊनी नेहमी न्याय दिला त्यांना. 3 नगरसेवक असताना देखील राष्ट्रवादी तात्याच्या गटाला नेहमी उपनगर अध्यक्ष पद हे दिनेश भाऊ परदेशी यांना दिलेलं आहे. दिनेश भाऊनी कधीही दुजा भाव तात्यासाठी ठेवलेला नव्हता. आणि तात्याने सुद्धा हे चांगलं चान्स होता तात्याला का आपण एक लहाना भाऊ म्हणून दिनेश भाऊला ते नेहमी समजायचे. आणि ह्यावेळेस जर त्यांनी खरंच दिनेश भाऊला साथ द्यायला हवी होती, कारण की त्यांची नाराजगी ही ते स्वतः म्हणतात की ही वरिष्ठांसंग होती. तर वरिष्ठांच्या नादी लागून पण दिनेश भाऊला त्यांनी नाराज नव्हतं करायला पाहिजे, असं माझं मत आहे. ग्रामीण भागामध्ये जेव्हा प्रचाराला जात असतो, आम्ही बघत असतो, सगळ्यांच्या सभा अटेंड करत असतो, त्यावेळेला प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे जे आहेत यांनी केलेली विकास कामं त्यावरती आक्षेप घेतला जातो. डॉक्टर दिनेश परदेशी असेल, अविनाश पटेल गलांडे असेल, या लोकांकडून आक्षेप घेतला जातो की या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. याच अनुषंगानं डॉक्टर राजीव डोंगरे 1-2 दिवसापूर्वी बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्याशी बोलले. बिंदासशी बोलताना त्यांनी सांगितलं की नगर परिषद नगरपालिकेमध्ये तुम्ही असं एखादं काम दाखवा जे भ्रष्टाचार मुक्त झालंय. त्यांनी हे सगळं बोलत असताना मोकाट जनावरं, मोकाट कुत्री जे आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला, अशा अनेक गोष्टी, अनेक प्रश्न उपस्थित केलेत भ्रष्टाचारासंबंधी नगरपालिकेच्या. काय वाटतं? आता राजीव डोंगरे सर हे फार तज्ज्ञ डॉक्टर आहे आणि त्यांच्याबद्दल तर मी एवढंच बोलेल की त्यांना फार मोठी संधी भगवंतानी दिलेली आहे. कारण की हृदय तज्ज्ञ डॉक्टर हे फार कमी लोकांना भेटतं. त्यांना तिथंच सेवा करण्याची, तिथं जे पेशंट येतात त्या नातेवाईकांना जर त्यांचं प्राण वाचवला तर त्यांना फार आनंद होतो, त्यांच्यावर ते उपकार होतात. पण आपण पाहिलं सातत्याने की सर नेहमी प्रचाराच्या दरम्यान बाहेर असतात, तर तिथं त्या पेशंटचे काय हाल होत असेल तुम्ही तिथं जाऊन चेक करा. खरं तर मी डॉक्टर साहेबांना एकच विनंती करतो की तो फार मोठं तुम्हाला भगवंतानी सेवा करण्याची संधी दिलेली आहे का तुम्ही लोकांचे प्राण त्या ठिकाणी वाचू शकतात, तर तुम्ही तिथं कृपया करून लक्ष द्यायला पाहिजे. आणि
झालं आपलं वैजापूर पालिकेचं त्यांनी सांगितलं नगरपालिकेचं का ते मोकाट कुत्रे मोकाट जनावरे. तर मला सांग, केंद्र सरकारने राज्य सरकारने 3 वेळेस पुरस्कार दिलेला आहे या ठिकाणी. शिल्पाताई परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये असेल, दिनेश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वात असेल, यांनी पुरस्कार दिलेला आहे. हे पुरस्कार घेण्यासाठी स्वतः साबेर भाई हे त्यांच्यासोबत होते. स्वतः साबेर भाई या गोष्टीचे साक्षीदार आहेत की वैजापूर नगरपालिका ही किती चांगली आहे. आता तुम्हाला सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं, कुठल्याही नगरपालिकेमध्ये दवाखाना चालू नाही. आपल्याच वैजापूरमध्ये दवाखाना चालू आहे. आपल्या नगरपालिकेमध्ये स्वच्छताचं जे सगळीकडं स्वच्छता आहे ती कुठल्याही नगरपालिकेला तुम्ही कोपरगावला बघा, गंगापूरला बघा, सिल्लोडला बघा, आपल्या त्या तुलनेमध्ये आपली वैजापूर नगरपालिका ही फार उच्च दर्जाची आहे. आणि इथं शाळेचं पण चांगलं नियोजन या ठिकाणी, नगरपालिकेत शाळा सुद्धा एकदम उच्च रीतीने चालू आहे. चांगलं शिक्षण त्या ठिकाणी भेटत आहे. रोड नाल्या, तुम्ही पूर्ण कोणत्याही स्लम एरियामध्ये जा, तुम्हाला सगळीकडे सिमेंट रस्ते दिसतील, तुम्हाला मग डोम दिसतील, मंगल कार्यालय दिसतील. सगळ्या ठिकाणी व्यवस्थित काम वैजापूर शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून चालू आहे. हेच प्रतीक आहे आणि लोक बघतायत. त्याच्यामुळे तर आज दिनेश परदेशीला एवढी मागणी आहे का हा माणूस जर शहराचा एवढा विकास करू शकतो तर याला जर संधी दिली तर तालुक्याचा किती विकास करेल. नगरसेवक या नात्यानं तुम्हाला महत्वाचा प्रश्न की डॉक्टर राजीव डोंगरे यांनी बोलता बोलता एक मुद्देसूद जो विषय मांडला होता पिण्याच्या पाण्याचा, की वॉटर ग्रेड योजना जी आहेत ते आजही जारचं पाणी विकलं जातं किंवा जारचं पाणी लोक विकत घेतात आणि लाखो रुपये त्या परिवाराचे वार्षिकली खर्च होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर पिण्याच्या पाण्यासंदर्भात नगरपालिकेनं कुठलं महत्वाचं पाऊल उचललं आणि त्या बाबतीत तुमच्या वतीनं कुठल्या महत्वाच्या भूमिका तुम्ही मांडल्या किंवा मांडणार आहात? खरं तर आपल्या वैजापूर सारख्या शहराला पाण्याची ताण ही नेहमी त्यांची ताण भासण्याचं काम हे आपले दिनेश भाऊ असतील, शिल्पाताई परदेशी व सर्व नगरसेवक मिळून करत असतात. कुठल्याही प्रकारची पाण्याची अडचण या ठिकाणी येत नाही. राहिलं फिल्टरला आपल्याला काही तांत्रिक अडचणी येत असतात, त्याच्यामुळे कधी कधी फिल्टर बंद पडतं, त्यावेळेस अडचण येते. नागरिकांना जारच्या पाण्याची आदत लागल्यामुळं लोक जारच्या पाण्याकडे जास्त अवलंबून झालेले आहे. पण जर फिल्टरचं पाणी येतं असं नाही, पण कधी कधी त्याचा प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे ते कधी अडचण येत असते त्याच्यात. एक शहराचा विकास असं सातत्यानं डॉक्टर दिनेश परदेशी सांगत असतात. शहरामध्ये कुठल्या प्रामुख्यानं गोष्टी बदलल्या आहेत ज्या त्यांच्या ताब्यात सत्ता येण्यापूर्वी बदललेल्या नव्हत्या? त्या प्रामुख्यानं कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांनी उभ्या केल्या आहेत शहराच्या विकासासाठी? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये सगळे महापुरुषांचे पुतळे त्यांनी बसवलेला आहे. हे किती काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची केस माझ्यावर आहे, शूरवीर महाराणा प्रतापांची केस माझ्यावर आहे. मला त्यातले सगळं काय त्या पुतळ्याच्या मागे काय राजकारण झालेलं आहे हे मला चांगल्या भोवती माहिती आहे. हे सगळं दिनेश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे पुतळे आलेले आहे. आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल आणि लहुजीचा पुतळा असेल, म्हणजे सगळे पुतळे महापुरुषांचे पुतळे हे मान्य दिनेश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये वैजापूर शहरामध्ये व त्यांचं सुशोभीकरण करण्याचं सुद्धा काम त्यांनी चांगल्या रीतीने केलेलं आहे. परत त्याच्यानंतर सगळे गार्डनचं काम व्यवस्थित आहे, स्विमिंग पूल चालू आहे, सगळे काम एकदम नीटनेटके आणि स्वच्छता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता. आपण आणि याच्यानंतर तुम्ही एकदा वैजापूर शहरामध्ये गल्ली बोळ्यामध्ये तुम्ही जाऊन व शहरातल्या कोणत्याही कॉलनीमध्ये जाऊन तुम्ही चर्चा करा की तुम्हाला वैजापूर शहरामध्ये वावरताना कसं वाटतं. रिटायरमेंटच्या नंतर जर दुसऱ्या गावाचे लोक असतील तर ते म्हणतात की आम्हाला वैजापूर शहरामध्ये येऊन राहायचंय. ग्रामीणचे लोक सुद्धा वैजापूरमध्ये राहायला येत आहेत, त्यांनी रो हाऊस घेत आहे, बंगलो घेत आहे, कारण की वैजापूरची लाईफस्टाईल चांगली आहे. व्यवस्थित पाणी येतं, व्यवस्थित सगळे धंदेवाले चांगले, लोक इथले चांगले. तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी, आता भूमिगत गटार योजना असेल, नालीचं पाणी कुठं रस्त्यावर दिसत नाही, अशा चांगल्या चांगल्या योजना गेल्या 20 वर्षापासून त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये केलेल्या आहे. आणि लोक येडेनी 20 वर्ष हातात सत्ता द्यायला कोणाच्या, लोक 5 वर्षापासून, तुम्ही आता 5 वर्षातच बघा किती लोकांचा विद्रोह झाला. तुम्ही म्हणता 3,000 कोटीचं काम केलं, पण का बरं? तुम्हाला याचं श्रेय घ्यावं लागतं, तुम्हाला तात्याला सांगावं लागतं तात्या आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला यांना सांगावं लागतं आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला धर्माचा आधार घ्यावा लागतोय. जातीभेद या ठिकाणी आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये दिसतोय. आणि दिनेश भाऊंच्या डोक्यात फक्त एकच असतं, कुठलंही राजकारण करत असताना जातीभेद करायचा नाही,
तर लोकांची सेवा करायची. कारण की वैजापूरमध्ये काय, हिंदुस्थानमध्ये जर राहायचंय तर सगळ्यांना हिळून मिळूनच राहायचंय. आणि जो जातीवाद करतो तो कधीही राजकारणामध्ये यशस्वी होत नाही. जातीवादाचा विषय घेतला आता तुम्ही, आता जसं की आम्ही जसं ऑब्झर्वेशन करतोय तर खरोखरच जातीय रंगत या ठिकाणी पाहायला मिळते. तर साधारणतः वैजापूरमधली स्थिती काय असणार आहे? वैजापूरमध्ये झुकतं माप कुणाकडे जाईल? डॉक्टर दिनेश परदेशी, एकनाथ जाधव की प्राध्यापक रमेश बोरनारे? वैजापूर शहरातूनच नाही तर तालुक्यातून दिनेश भाऊ परदेशी हे हजार 1000% मतदानने, भरपूर मतांनी निवडून येणार आहे. कारण की लोकांचा जो उत्साह आहे याच्या पहिले मी कधीही बघितलं नव्हतं. मी डॉक्टरांची निवडणूक 2009 पासून मी डॉक्टरांसोबत काम करतो. मी कधीही बघितलं नाही का ग्रामीण भागातून एवढा उत्साह डॉक्टर साहेबाला आहे. कारण की लोकांनी बँड वाजवणे, फुलं JCBने फुलं टाकणे आणि कुठलाही 1 रुपया दिनेश भाऊकडून न घेता किंवा कोणत्याही कार्यकर्त्याकडून न घेता स्वतः गाव वर्गणी करून लोक सत्कार करत आहे. लोकांचा इतका उत्साह मी माझ्या ह्या 15 वर्ष राजकारणाच्या 15 वर्षात पहिल्यांदा बघितलं. खरं तर मी तसं तुम्हाला एवढं सांगेन, ही जी निवडणूक आहे ही नेत्यांच्या हातात नाही राहिली. आता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे दिनेश भाऊ परदेशी, मी तुम्हाला आजच या ठिकाणी सांगतो, 101% निवडून येणार आहे. शेवटी जाता जाता एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे. प्रत्येक वेळेला डॉक्टर दिनेश परदेशी विधानसभेच्या रणांगणामध्ये महासंग्रामामध्ये उतरतात. अगदी कंबर कसून साम दाम दंडभेद सगळ्या युद्धनीतीने ते काम करत असतात. परंतु हे सगळं घडत असताना त्यांना जातीय समीकरणावरती अडवलं जातं की त्यांची जात त्यांना आडवी येत असते. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? यावेळेला काय समीकरण होईल? खरं म्हणजे गेल्या 15-20 वर्षापासून तुम्ही जे म्हणता आहे का ग्रामीण भागांच्या सर्व भोळी जनतांना दरवेळेस दिनेश भाऊ हे परदेशी म्हणून त्यांना म्हणजे दुय्यम स्थान देत होते. पण ह्या वेळेस दिनेश भाऊला जातीवाद म्हणजे हा त्यांची परदेशी म्हणून किंवा हे अमुक अशा आहे म्हणून हा वाद आता राहिले नाहीये. लोकांना समजून गेलेला आहे. कारण मी सुद्धा एक राजपूत आहे. त्यांना समजलं, मी भाजपाचा शहर अध्यक्ष होतो, माझी मिसेस नगरसेविका होती. माझ्या वार्डामध्ये तुम्ही जाऊन बघा का आमचा स्वभाव कसा आहे. का लोकांना काय केलं, आमचा फक्त धाक ह्या ठिकाणी टाकून दिलेला आहे. आणि मान्य दिनेश भाऊ परदेशीच नाही तर त्यांचे वडील सुद्धा हे जनसेवा करायचे. अहो कोणाकडे पैसे असो नसो लोकांचा इलाज फुकटमध्ये करून द्यायचे. आणि ही सेवा, माणूस नाटक करायचं 1 दिवस करीन, 2 दिवस करीन, वर्षभर करेन, पण गेल्या 20 वर्षापासून आणि त्यांचे वडील सुद्धा, म्हणजे मी तर म्हणतो 40-50 वर्षापासून हे परदेशी कुटुंब ह्या वैजापूर तालुक्याची सेवा करत आहेत. आणि मी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की ही सुवर्ण संधी कृपया करून कोणी सोडू नका. मान्य आपल्या दिनेश भाऊ परदेशींना ह्यावेळेस एक वेळेस संधी देऊन बघा. त्या संधीचं सोनं प्रत्येक वैजापूर तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी होईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. तर मित्रांनो, बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये नगरसेवक जे होते दिनेश राजपूत, एक डॉक्टर दिनेश परदेशी यांचे एकदम निकटवर्तीय आणि 2009 पेक्षा अधिक काळ त्यापासून ते भाऊंच्या सोबत काम करतात. त्यांनी डॉक्टर दिनेश परदेशी यांना जात आडवी येते त्यावरती सुद्धा एक अतिशय मार्मिक उत्तर दिलेलं आहे की माणसानं माणसाकडे माणूस म्हणून बघावं, हेच या त्यांच्या बोलण्यामधून स्पष्ट होतं. आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या कार्याबद्दल आणि वैजापूर नगरपालिका नगर परिषदेच्या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं, यासोबतच नगरसेवक दिनेश राजपूत यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत निर्भीड व्यासपीठावर. तोपर्यंत पात्रा बिंदास न्यूज. धन्यवाद.